माहूर विधानसभा मतदारसंघाचे नेते, राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले माजी आमदार प्रदीप नाईक वय 68 वर्ष यांचे हैदराबाद इथं दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजता हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। प्रदीप नाईक हे 1999 ला राजकारणात सक्रिय झाले आणि त्यानंतर 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनी पहिली किनवट विधानसभेची निवडणूक ही लढवली होती। त्यामध्ये ते पराभूत झाले। त्यानंतर संपर्क कायम ठेवत प्रथम 2004 साली किनवट माहूर विधानसभेवर मतदारांनी निवडून आले। त्यानंतर सन 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 या काळात सलग 3 वेळा किनवट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून विजयाची हॅट्रिक साधली होती। त्यानंतर 2019 आणि 2024च्या निवडणुकीत प्रदीप नाईक हे पराभूत झाले। प्रदीप नाईक हे शरद पवार यांचे अत्यंत जवळचे विश्वासू होते। मागील काळामध्ये अनेक राजकीय घडामोडीमध्ये सारीपाटाच्या खेळातही शरद पवार यांच्यावर निष्ठा कायम ठेवून राजकारणामध्ये ते सक्रिय होते। सर्वसमावेशक आणि हसतमुख व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती। त्यांच्या कार्यकाळामध्ये किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात विकासाला चालना दिली गेली। त्यांच्या निधनानं फार मोठी राजकीय हानी झाली आहे। त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा, 2 मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे। त्यांच्या पार्थिवावर दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या मूळ गावी दहेली तांडा तालुका किनवट इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी महाराष्ट्रातील अनेक आजी-माजी आमदार, मंत्री, बाहेर राज्यातनं आमदार, खासदार, मंत्री, दिग्गज नेत्यांची यावेळी उपस्थिती होती आणि किनवट माहूर मतदारसंघातील अनेक चाहते त्यांच्या अंत्यविधीला हजारोंच्या जनसमुदायाच्या संख्येनं उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।